तर आपला पहिला विभाग यशाचं शास्त्र. जरा विचार करा, आपण जशी एखादी डिश बनवतो त्याची एक ठरलेली रेसिपी असते, बरोबर? त्याचप्रमाणे यशाचंही एक शास्त्र आहे. यशस्वी लोकांनी जो मार्ग वापरला तोच मार्ग जर आपणही वापरला तर आपल्यालाही तसेच परिणाम मिळू शकतात. यात काही जादू नाहीये, हे शुद्ध विज्ञान आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ही रेसिपी वापरण्याची क्षमता. ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. ती कुठेतरी लपलेली आहे, तिला फक्त ओळखून योग्य दिशेने वापरायचं आहे. आणि हा आराखडा आपल्याला तीच योग्य दिशा दाखवणार आहे. आता येतोय रेसिपीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक, जबाबदारी. याचा सरळ अर्थ आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची 100% जबाबदारी स्वीकारणे, मग ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट. इथे ना 2 प्रकारच्या मानसिकता आहेत. एकीकडे बळी किंवा विक्टिम मानसिकता. हे लोक नेहमी म्हणतात, अरे माझं नशीबच फुटकं आहे किंवा त्याच्यामुळे माझं काम झालं नाही. आणि दुसरीकडे असते विजेता मानसिकता. हे लोक जबाबदारी घेतात आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, दोष देऊन आपण आपली ताकद, आपलं पॉवर दुसऱ्यांच्या हातात देतो. म्हणून मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे हा एक विचार मनात पक्का करणं हेच यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं खरंखुरं पाऊल आहे. इथेच कोणीतरी येऊन आपलं आयुष्य बदलेल ही वाट पाहणं थांबतं आणि आपला खरा प्रवास सुरू होतो. ठीक आहे, एकदा का आपण जबाबदारी घेतली की पुढचा प्रश्न येतो, जायचं कुठे आहे? म्हणजे आपलं ध्येय काय आहे? आणि त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी लागते एकाग्रता, जी आजच्या विचलित करणाऱ्या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे, नाही का? लेखक इथे ध्येय ठरवण्याची एक अगदी सोपी पण जबरदस्त प्रभावी अशी 7 पायऱ्यांची पद्धत सांगतात. यातली दुसरी पायरी म्हणजे ध्येय कागदावर लिहिणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एका स्टडीनुसार जे लोक असं करतात ना, त्यांच्या यशाची शक्यता तब्बल 10 पटीने वाढते. या पायऱ्या म्हणजे जणू काही तुमच्या यशाचा स्पष्ट नकाशाच आहे. आता जरा एकाग्रतेबद्दल बोलूया. पॅरेटो तत्व किंवा ज्याला आपण 80-20चा नियम म्हणतो, तो सांगतो की आपल्या फक्त 20% कामांमधून आपल्याला 80% परिणाम मिळतात. म्हणजे तुमच्या कामाच्या यादीतली कदाचित फक्त 2-3च कामं अशी असतील जी तुम्हाला 80% यश देतील. यशस्वी लोक काय करतात ते हीच 20% कामं ओळखतात आणि आपलं सगळं लक्ष त्यावर लावतात. आणि हेच आहे सिंगल हँडलिंगचं गुपित. विचार करा, आजच्या जगात आपलं लक्ष किती सहज विचलित होतं. मोबाईल, नोटिफिकेशन्स. अशावेळी एकावेळी फक्त एकच काम पूर्ण लक्ष देऊन करणं ही खरंच एक सुपर पॉवर आहे. यामुळे कामाची क्वालिटी तर वाढतेच, पण आपला प्रचंड वेळही वाचतो.